गुड आफ्टरनून. सो आता वाजले आहे 12 आणि आज अजय सर जाणार आहे सांगलीला आणि अनन्याताई पण जाणार आहे. आणि ॲज इट इज मी ड्रॉइंग काढल्या बघा इथलं कोण येतं. अरे वा, नाही फक्त कलर भरायचं काम आहे. व्हेरी गुड. हे ड्रॉइंग तर ऑलरेडी होतं. आणि काही आज मी iPhone 15 Pro Max न शूट नाही करत आहे ॲक्च्युली. आजपासून आपला जुना कुठला तुझा मेन OnePlus. हार्टच्या जवळचा OnePlus जवळचा माझा OnePlus 11 हा त्यानं शूट घेतला. त्याच्या पहिलेचे जेवढे ब्लॉग्स होते तो जो प्रो होता 15 Pro Max त्यानं केले होते आतापर्यंत आतापर्यंतचे. सर आता ड्रॉइंग काढत आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आता निघतो आम्ही स्टेशनसाठी. पुन्हा सुरवानला जातो आणि आज नाईटला मी पण जाणार आहे कुठं मला माहिती पडलं. सांगितलं नाही त्यांना. नाही रात्री सांगतो तुम्हाला मी का बरं चालू आहे कुठं रात्री. मला बरं जात आम्ही लवकर येतो. काय करून देऊ त्यांना. शॉर्टसाठी घ्या बाबा, शॉर्टसाठी घ्या. मान शॉर्टसाठी या बरोबर तुम्ही तू आल्यावर इथं चांगला राहतो. चला अजय सर हाय. अरे बाय कुठे तू चल. चला काहीच आता आलो आहे आम्ही पुणे रेल्वे स्टेशन. त्यांना ड्रॉप करतो आता मी अजय सर आणि अनन्या मॅडमला. किती पाणी प्या ताण जात नाही. कुठे आहे तर काहीच आता अजय सर अनन्या ताईला वंदे भारतमध्ये बसवलं आहे. तो अजय सर बरोबर कॉल करा. चल का बरोबर करा. बाय बाय बाय. हॅपी जर्नी. लवकर या. फॅन्स पण भेटले आहे काहीच त्यांचे. आता मी अनन्याताई आणि अजय सरला सोडलं आहे. वंदे भारतनं गेले आहे ते सांगलीला. आता माझी पण ट्रेन आहे रात्रीची. मला जायचं आहे वर्धेला. सो माझा पेपर आहे सो त्याच्यासाठी चाललो आहे मी पेपरसाठी. तर आता मी इथे एक फॉर्म भरत आहे आणि हा फॉर्म आहे रोहिणीताईचा. रोहिणीताईची थोडी तब्येत खराब आहे सो त्यामुळे ते मम्मी पप्पाची उद्याचीच तिकीट होती सो तिला पण घेऊन वर्धेलाच येणार आहे. तर माझं काही नाही, मी उद्याचा पेपर देऊन उद्या परवापासून मी जाणार आहे मग परत पुणेला. तर काही नाही, मी एक तिकीट घेऊन घेतो तिची. उद्या मम्मी पप्पाचीच तिकीट आहे ॲक्च्युली. सो तिची तिकीट घेऊन घेतो, वेटिंग तिकीट घेऊन घेतो. त्या लाईनीमध्ये लागावं लागेल. बघा वेट किती आहे, गर्दी पण खूप आहे. आणि अनन्याताई अजय सरला सोडणं खूप दिवस होते ते आमच्यासोबत. सो चांगली मजा आली. सो त्यांना सोडलं आहे. आता मी तिकीट काढून घेतो त्यानंतर बघायला भेटतो. लाईन खूप जास्त आहे सो वेळ तर लागणारच. करून घेतो मी माझं काम. मी तिकीट काढली आहे सो वेटिंग तिकीट आहे. आणि मला आता इथे एक पांटेलावाला आहे. तर पप्पानं मला फोन हे पाठवला आहे, नंबर पाठवला आहे ॲक्च्युली. सो पप्पा बोलले आहे की त्या पांटेलावाल्यापाशी तू तिकीट देऊन दे. सो उद्या ते स्टेशनला येणार तेव्हा मी तिकीट घेऊन घेणार बोलले. तर म्हटलं ठीक आहे. पप्पा येतो ते स्टेशनला घ्यायचं म्हणजे मला ड्रॉप करायला. पप्पा बोलले की खूप ऊन आहे सो त्यामुळे तू त्या पांटेलावाल्याला तू देऊन देशील बोलले तू तिकीट. सो आता मी त्यांना तिकीट द्यायसाठी चालतो आहे. त्यांचा नंबर पण दिला आहे. आता त्यांना कॉल लावतो आणि देऊन देतो. तर गाईच्या काकांना मी दिली आहे तिकीट. सो आता मी जातो. आता काहीच मी प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर आलो आहे. इथून माझी ट्रेन आहे 5:30 वाजताची गरीब रथ वर्धेला जाण्यासाठी म्हणजे नागपूरलाच जाते ती. सो गरीब रथ आहे 5:30 वाजताची. तर काही नाही,
अनन्याताईला सोडलं आहे मी 2:30ची तिची ट्रेन होती आपली वंदे भारत एक्सप्रेस तिला सोडलं आहे. माझं प्लॅन होतं की आता घरी जाणार म्हणून पप्पा बोलले की नाही तू घरी नको यायची बोलली तू तिथंच थांबशील. सो काय नाही काही 1-2 घंटा मला टाईमपास करावं लागेल थोडंसं. मम्मीनं टिफिन वगैरे दिला आहे. मी वर्धेला चालू आहे काही त्याचं रिझन हे आहे की माझा एक पेपर आहे सो त्याच्यासाठी चाललो आहे. एकच पेपर आहे माझा सो त्याच्यासाठी चाललो आहे काहीच मी. आणि काही नाही काहीच पेपरसाठी चाललो आहे. आणि इथं ट्रेन बघा काहीच ॲक्च्युली सेम ही जी आहे ना ही मुंबईमध्ये अशाच लोकल आहे. मुंबईमध्ये लोकल खूप आहेत ना इकडं पण एक पुणे लोणावळा लोकल आहे. काहीच काही नाही आता स्टेशनला आहे थोडंसं आता काही नाही मी थोडंसं आता माझी इंग्लिशची नोट्स आहे ती थोडीशी वाचतो. पप्पा बोलले की थोडंसं अभ्यास करून कशी थोडंसं काही नाही रट्टा मारावं लागेल मित्रांनो. उद्याचा पेपर आहे थोडंसं अभ्यास करावा लागेल. रट्टा तर मारावाच लागेल. मी थोडंसं अभ्यास करून घेतो काही अभ्यास तर होणार नाही थोडंसं डन करून घेतो करतो. काहीच थोडा अभ्यास केला थोडा म्हणजे 10 मिनटं अभ्यास करणंच नाही झालं त्यामुळे मग थोडंसं बसलो मी. बसल्यानंतर मग काही नाही काही आता वाजले आहे 4:30. मी शेवचं पाकिट घेतलं आहे. शेवचं पाकिट घेतलं आहे खात आहे. आणि मम्मीनं टिफिन पण दिला आहे तो रात्री मला टिफिन खावं लागेल. तर मला थोडी भूक लागली होती तर मी शेवाचं पाकिट घेतलं आहे तसं शेव खातो. आता 4:30 वाजले आहे काही. आणि गरीबरथ येते म्हणजे गरीबरथ 5 वाजता येते वाटते 5:30 वाजता सुटते ती. आता मी थोडा अर्धा 1 घंटा वेट करतो. मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला भेटतो काहीच मी. तो अजय सर आणि अनन्याताई गेलं तर खूप वेगळं वाटत आहे. एवढे दिवस सोबत होतो एवढे दिवस ब्लॉग केला आम्ही एवढे दिवस मजा मस्ती केली. त्यांचाच आता फोन आला होता त्यांच्याशी बोललो मी चांगलं वाटलं बोलून. आता ते तर गेले आहे त्याचा 7:30पर्यंत आहे ते लवकरात लवकर आता पोहोचणार 1-1.5 घंट्यामध्ये पोहोचून जाणार सांगितलं. तर आता मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसलो तेव्हा भेटतो लवकरात लवकर. मी आता गरीबरथमध्ये बसलो आहे. सो आता जायचं आहे वर्धाला. सो बघा फर्स्ट टाईम AC मध्ये बसलो आहे आणि AC मध्ये तर खूप खतरनाक फॅसिलिटी आहे. असं फर्स्ट टाईम बसलो आहे मी. काही नाही काही थोड्या वेळात गाडी सुटती मग तुम्हाला भेटतो. आणि आता बसली आहे 5. थोड्या वेळामध्ये सुटणार मग ट्रेन. आता अनन्याताईचा फोन आला होता त्यांच्याशी बोललो आता मी. तर काही नाही सुटल्यावर तुम्हाला भेटतो. ट्रेन सुटली आहे सो आता जातो आता वर्धेला गाईस. अजय सर अनन्याताईची आठवण येत आहे. त्यांचा कॉल आला होता ते आता सांगलीला पोहोचणारच आहे. ते बोलतात की अर्ध्या घंट्यामध्ये पोहोचणार म्हणून ते सांगत होते. ठीक आहे. सो आधी पप्पाला पण कॉल केला आहे मी. पप्पांना पण सांगितलं आहे की मी बसलो आहे म्हटलं आता निघणार म्हटलं ट्रेन. सो निघली आहे म्हटलं सांगितलं आहे ट्रेन. मित्रांनो आता मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो. चालू तर झाली आहे ट्रेन. काही नाही दुपारी बाबा बसून बसून कंटाळा गेलो बाबा खूप कंटाळलो स्टेशनवर बसून बसून. सगळेच काही नाही असं बसतो आता. फर्स्ट टाईम AC मध्ये आहे. थोडं बघतो कशी आहे ACची एन्जॉय करतो. मला चालत तैयार करते हो यूट्यूब पे इंस्टा पे वहाँ रहते ही कुछ समझते मी जेवण करून घेतलं. मला खूप भूक लागली होती सो मी जेवण करून घेतलं गाईस. सो आता मी तुम्हाला मॉर्निंगला भेटतो गाईस. आता मी झोपतो. चला गुड नाईट गाईस. हे गाईज गुड मॉर्निंग. सो गाईज मी फायनली पोचलो आता वर्धेला. तर गाईज आता मी जातो माझ्या आजीच्या इथं दिलायच्या इथं. तर मला तिथून फ्रेश व्हावं लागेल पेपरला जावं लागेल. सो तुम्हाला नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. मी जातो आता. आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो वर्धेला एंड करतो मी माझा ब्लॉग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. परत आलो आहे वर्धेला. चला बाय बाय गाईज.